सगळ्यांना शुभ प्रभात. तर आता काल मी आलेली आहे रात्री कोल्हापूरवरून. आजचा दिवस छान फ्रेश आहे. मी आहे माझ्या सासरी आणि मग तिथे सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी. भाताचा कुकर लावत आहे मी. काय झालं होतं, काल रात्री खूप थकले होते, खूप उशीर झाला. आल्यानंतर पण निरूनी खूप रडून रडून गोंधळ घातला. 5 दिवस मी नव्हते, त्याच्यामुळे खूपच गोंधळ घातलेला आहे. आणि जरा 3-4 दिवस पण ऑफिसचं जरा काम जास्त पडलं होतं, त्याच्यामुळे मला व्हिडिओही अपलोड करता आले नाहीत. तर इथून पुढे व्हिडिओ व्यवस्थित एक दिवसाआड येतील याची मी काळजी घेईन. आणि अशा प्रकारे आता आपण कुकर मी लावून घेते आहे. आणि पोहे माझे करून झालेले आहेत, म्हणजे असं आवरलेलं आहे बऱ्यापैकी. आणि निरूचं पण गोंधळमध्ये सुरू आहे, सारखा येतो आहे. त्याला असं झालं ना की किती दिवसांनी आई आली आहे आणि ही कामच करते, आपल्याला वेळच देत नाही, असं त्याचंही झालं होतं. आल्यानंतर तो रात्री 1 वाजेपर्यंत तरी जागा होता. तो खूप रडत होता, झोपलाही नाही आणि खूपच गोंधळ पण त्याने घातला आहे रात्री. त्याला आता सारखं असं वाटतं की आता ही बाहेर जाते, आता ही बाहेर जाते, त्याच्यामुळे अजिबातच पाठ सोडत नाही आहे. तो लक्ष ठेवणं आहे कुठेही गेला तरी, की आहे का, निघाली आहेस का, कुठे काय करते, असं सारखंच त्याचं सुरू आहे. तर याच्यानंतर मग आम्ही खाऊ घेतलेला आहे नाश्ता, पोहे. निरूलाही चारते आहे, प्लस मीही खाऊन घेते आहे. आणि मग शौर्या पण तिलाही बोलवलेलं आहे, तीही येईल, आपल्याला जॉईन होईल. आणि न्यूची गंमत बघा, तुमच्याकडे बघून हाय 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 असं करतोय तो. आणि त्याला छान वाटतं असं शूटिंग असं सुरू असलं किंवा आई फोटो, आई फोटो, आई फोटो, म्हणजे असं क्रेज वाटते त्याला फोटोंची. असं जास्त वेळ मोबाईल वगैरे बघत नाही, पण फोटो काढायचं म्हटलं की त्याला खूप छान मज्जा वाटते. आणि कसं पुढे बसला की माझ्या काढायचं आहे, तुमच्या दोघींचं नाही, असं करून तो पुढे बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे दीदीचं आणि त्याचं नोकझोक सुरू आहे. अशी ही मुलांची करामत सुरू आहे. तर चला, मी तुम्हाला माझ्या सासरचा फ्लॅट दाखवते आणि सुरुवात करूया. तर हा आहे घराचा एंट्रन्स. घर म्हणजे आमचं अपार्टमेंटमध्येच फ्लॅट आहे, 2 BHK आहे. तर हे इथून एंट्रन्स आहे, घराचा दरवाजा मुख्य. आणि इथून आपण हॉलमध्ये येतो आहे. इकडे समोर एक ओव्हरव्ह्यू दाखवते मी तुम्हाला. आणि इकडे आहे सोफा आणि आमचं देवघर आहे. आणि इथे न्यू पण मध्येच त्याला असं वाटलं मी बाहेर गेले म्हणजे ती गेलीच त्यामुळे सतत मागे मागे करतो आहे. हां, तर इकडे विंडो आणि हा हॉल आहे पूर्ण. आणि आमचं जे देवघर आहे ते नैऋत्य कोपऱ्यात आहे आणि त्याची जागा हॉलमध्येच आहे, त्यामुळे हे इकडेच ठेवलेलं आहे, देवघर आहे ते. त्याच्यानंतर इकडे TV केस आहे. इकडे तुळजाभवानीची फ्रेम आहे, घड्याळ बघताय आपण. आणि फार काही असं मोकळं, म्हणजे आमच्या आईंना, सासूबाईंना सगळं असं घर मोकळं आवडतं. असं खूप पसारा किंवा साहित्य खूप असं आवडत नाही. सगळं पॅकबंद त्यांचं ठेवलेलं असतं, सतत साफसफाई करत असतात सततच. आणि इकडे कॅलेंडर लावलेलं आहे. आणि समोर आपण बघतोय तर समोर एक बेडरूम आहे, स्ट्रेट दिसतीये ती. त्यानंतर डाव्या बाजूला किचन आणि किचनमधून पुन्हा एक बेडरूम. तर असं हे ओव्हरऑल घर आहे. तर हे आहे किचन आणि समोर ही दिसतीये ती आपल्याला बेडरूम आहे. आणि इकडच्या पॅसेजमध्ये बाथरूम आणि टॉयलेट आहे. ही एक बेडरूम आहे दुसरी. आणि आता ही बेडरूम आहे. आता इकडे बघा, म्हणजे हे काय झालं, थोडंसं साहित्य एक्स्ट्राचं झालेलं आहे. इकडे टेबल आहे, पलीकडे ड्रेसिंग टेबल, इकडे एक कपाट आहे. आणि निरू दिसला का माझ्या मागे मागे येतो. वर बघा आईने कसं लावलं आहे, क्रेट्स लावले त्याच्यावर. त्या बॉक्समध्ये काय काय साहित्य ठेवलं. इकडे चौरंग आहेत, अतिरिक्तचे पाट आहेत. हे जे बॉक्स दिसतात ना, याच्यामध्ये गौरी गणपतीचं साहित्य सगळं ठेवलं आहे. गौरीचे मुखवटे, त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण, जे डेकोरेशन करतो, डेकोरेशनचं सगळं साहित्य, गौरीचे दागिने आणि सगळं काही जे आहे ना, ते त्या 3 बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. सगळं व्यवस्थित लाफ्टवर लावून ठेवलेलं आहे. आणि इकडे शौर्या बघा, आता मध्ये तिचं चाललेलं आहे, आई मी पण, मला पण घे, मला पण घे. तर ही एक बेडरूम बघून झालेली आहे. आता आपण किचन पाहूया. इथे कांदे दिसत आहेत का तुम्हाला, ते एकदमच भरून ठेवलेले असतात. आता डबे बघा कसे लावले, छान हाईटप्रमाणे डबे लावलेले आहेत व्यवस्थित सगळे एका बाजूला. आणि इकडे आपण भात लावलेला, त्याची शिट्टी पण झालेली आहे कुकरला. ताटांचं छोटंसं आहे ते ओट्यावरच ठेवलेलं आहे. आता डबे उंचीनुसार सगळे मिक्समध्ये लावलेले. तिकडे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये डाळी ठेवलेल्या आहेत, वर वाट्या, फुलपात्र एका बाजूला. आणि त्याच्या मागे ग्लास आहेत. आणि हे असं सगळं साहित्य. आणि सगळ्यात खालचा जो कप्पा आहे तिथे सगळे लागणारे पातेली आहेत. इकडे फ्रीज ठेवलेला आहे, फ्रीजवर मिक्सर असतो ठेवलेला. आणि इकडे सिलेंडर,
खाली 3 आपलं ह्याचं कांद्याचं बटाट्याचं हे ठेवलेलं आहे. इकडे आरोची हे केलेलं आहे सिस्टीम इकडे. आणि हे खिडकीतून बाहेरचं दृश्य दिसतंय. कांदे आहेत ते एकदमच भरून ठेवलेले असतात की पावसाळ्यात सतत सारखं ते बाहेर जायला नको म्हणून, आणि पसरून ठेवले म्हणजे ते खराब होत नाहीत, व्यवस्थित राहतात. तर शौर्य आलेली आहे मध्येच पाणी प्यायला. आणि हे बघा आता किती व्यवस्थित सुटसुटीत सगळं आहे. जातं पण दिसतंय का तुम्हाला? जातंही आहे ही डाळी वगैरे करायला. आणि हे वरचे सगळ्यात कप्पे दिसतात ना एकदम उंचावर. इकडे ताट आहेत, निळ्या पिशवीत आहेत ना, सवाष्णी वगैरे असतात त्यावेळी ती ताटं आहेत. हे चारही ह्याच्यात उन्हाळी काम केलेले आहेत. कुरवड्या असतील, ते पापड, सगळं काही आहे ते वरच्या ह्याच्यात ठेवलेलं आहे. आणि हॉटेलची मोठी पातेली आहेत, त्याचे झाकण्या आहेत आणि टाकी, आणि त्यात छोटं मोठं न लागणारं साहित्य, असं सगळं ते भरून ठेवलेलं आहे इकडं. तर किचनच्या खिडकीमधून इकडचं बघा, इकडचं व्ह्यू या बाजूचं दिसतं, हे समोरचं. आणि इकडे आमच्या शेजारीच एक बांधकाम पण सुरू आहे पुन्हा एका अपार्टमेंटचं. तर ते थोडंसं व्ह्यू दिसतो आहे आपल्याला इकडे. तर तिथेही कन्स्ट्रक्शन सुरूच आहेत. आणि हे पुन्हा एकदा ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. हे असं आहे किचनचं. इथे पण पसारा फारसा तुम्हाला दिसणार नाही, सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं दिसतं. आईंना आमच्या फार काही आवडत नाही इकडे तिकडे पसरलेलं. इकडे पुन्हा एक बेडरूम आहे, ही आई आणि पप्पांची बेडरूम आहे. आणि खुर्चीवर इथे पाला ठेवलेला आहे. हा शेवग्याच्या शेंगा असतात ना, त्या झाडाचा पाला आहे. तर पप्पा म्हणजेच माझे सासरे ते वापरत असतात, त्या पानांचं काही पूड करून ते वापरतात, त्यामुळे ते आणून ठेवलेलं आहे परात भरून. आणि इकडे 2 मुलांची करामत सुरू आहे. आता इथून बाहेर गेल्यावर इकडे गॅलरी आहे, म्हणजे ॲक्च्युली दोन्ही बेडरूममधून बाहेर आल्यावर ही गॅलरी कॉमन आहे दोन्हीकडे. इथे थोड्याफार कुंड्या ठेवलेल्या आहेत. ही गॅलरी कॉमन आहे दोन्ही बेडरूमला. आणि खूप लांब आहे. इथे तुळस आहे. त्याच्यानंतर इथे बघा ही वेल आहे. आणि किती सुंदर फुलं आहेत बघा. छान वास तर इतका छान या मोगऱ्याचा येतो आहे की बास. कळ्या बघा किती छान वाटतात. आणि त्याला फुलही उमलेलं आता. म्हणजे छोटीशीच गॅलरी आहे, पण त्यातही थोडंसं असावं हिरवळ जरा डोळ्यांनी पाहायला म्हणून. आणि याच्या शेजारी कढीपत्त्याचं झाड आहे. माझं लग्न झालं होतं त्यावेळी मी माझ्या माहेरून हे झाड घेऊन आले होते. मला सोबत घेऊन आलं होतं, म्हणजे त्या झाडालाही 9 वर्ष झालेत. इथे कोरफड बघा खूप मोठी झाली. आणि निरूचा उद्योग तेच आहे, मातीत सारखं काहीतरी तेच, त्याला ते लाल क्रेट खूप आवडतं आणि त्यातली माती काढायची सतत आणि खोदत राहायचं नखानी आणि तेच काढायचं, तेवढंच त्याचा उद्योग असतो. आणि ती एकच क्रेटमधलं तिथलंच त्याच बाजूचं ते एकच कॉर्नरचं त्याला आवडत असतं सारखं काहीतरी उद्योग करायला, अशा प्रकारे. आणि इकडच्या बाजूला सदाफुली आहे, पांढऱ्या रंगाची आहे, त्याच्यानंतर गुलाबी रंगाची पण आहे. 2 रंगाचे मिक्स सदाफुलीची इकडं लावलेली झाडं आहेत. निरूला बघितलं की लगेच इकडे बघते. ओ काय काय असं आगाऊ बाळ आहे हे. तर काहीतरी उचापत्या सुरू आहेत त्याच्या. इकडे शौर्याचंही. आणि अगं पडशील. तर हे पप्पांचं डंबेल्स वगैरे आमचं साहित्य आहे व्यायामाचं. आणि इकडे आमची तिळगंगा नदी आहे. खरं तर आम्ही बोलीभाषेत त्याला ओढा म्हणतो. अजून पावसाला सुरुवात नाही आहे, त्यामुळे फारसं पाणी नाही आहे. हे सगळं सांडपाणीच दिसतं आपल्याला, दिसतंय ते. आणि इकडेही हिरवळ छान तुम्हाला बघायला मिळेल पूर्णपणे. गॅलरीतून पण बाहेर छान दिसतो नजारा सगळाच. आणि आता बघा ही एक बेडरूम आणि पलीकडची बेडरूम. तुम्हाला लक्षात आलं असेल दोन्ही बेडरूममधून कॉमन आम्हाला गॅलरीचं सेक्शन आहे. तर हे आहे असं माझं सासरचं घर. आमचा एक वाडाही आहे. वाड्यामध्ये पण तो आता एक खालची रूम पडझड झाली आहे थोडीशी, एका बाजूची भिंत. कधी तिकडे जाण्याचा योग आला तर मी तेही शूटिंगमध्ये तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ करून टाकेन मी. हे आहेत आमचे पतिराज. इकडे बसलेली आहे मोठी सुकन्या आणि इकडे आहेत छोटे चिरंजीव. आणि जे टबक टबक ढबक 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 असं त्यांचं चाललेलं आहे वाजवायचा ढोल. आणि हे कार्टून बघा कसं सुरू आहे त्याचं. तो खुश आहे, त्याची आई आली आहे 5 दिवसांनी, त्याच्यामुळे थोडंसं चालू आहे. आणि शौर्या चाललेली आहे बाहेर, तर ती लगेच जाऊन येणार आहे. सो तिला सोडायला मी आली आहे. आणि मग इथून आपण बघूया. आता ती इथून आम्ही आहे ते 2nd फ्लोअरला आहे इथे, तर ती चाललेली आहे खाली. तर आपण वरून बघूयात खाली कशी दिसते ती. ते बघा गेली आहे, तिचं लक्ष नाही आहे. आणि ते पुन्हा मी आणि माझ्या सासूबाई आहेत, माझ्या सासूबाई. आणि त्यांना आत्ता माहीत नाही आहे की मी इकडे शूटिंगला कॅमेरा लावलेला आहे. त्यांना नंतर सांगितलेलं आहे, कारण मग सांगितलं असतं तर त्या कदाचित उभ्या नसत्या राहिल्या, त्याच्यामुळे. मग त्या आत्ता आमटी फोडणी देत आहेत आणि मी इकडे तयारी करत आहे. ती आता टोमॅटोची चटणी करायची आहे, त्याचीच तयारी माझी चालू आहे.
आणि आई आमटी टाकतात. त्याच्यानंतर मग आम्ही दोघी मिळून चपाती करणार आहे. तसंच गप्पा चालल्या होत्या 5 दिवस. काय झालं किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा दोघींच्या चालू आहेत आणि गप्पा करत करतच स्वयंपाक पण सुरू आहे. त्याचबरोबर मी माझी तयारी करून घेते आहे टोमॅटोची, म्हणजे सगळंच एकदम उरकून जाईल. तर अशा प्रकारे आता टोमॅटोसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे आणि हे बघा तयारी झालेली आहे. आणि आता आपण ते फोडणी द्यायचं आहे. तर पहिल्यांदा हे टाकलेलं आहे, ते जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये. आता तुम्हाला दिसत नसेल, जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता कांदा, आणि हे चांगलं कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. चांगला कांदा परतून झाला, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याला. थोडासा ट्रान्सपरंट असा झाला ना की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकायचं आणि छान एकसारखं ते पुन्हा कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चटणी टाकली आहे आणि मीठ थोडंसं टाकायचं. आणि काय असतं, हे खूप टोमॅटो आंबट असतात, त्यामुळे ती चटणी खूप आंबट होते. त्याच्यामुळे थोडासा गुळाचा खडा किंवा मग ते नसेल तर साखर थोडीशी त्यात टाकायची, म्हणजे त्याचा जो आंबटपणा असतो ना तो थोडासा कमी होतो. मग मी थोडी चटणी कमी वाटली म्हणून पुन्हा थोडी टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे टोमॅटो. आणि हे टोमॅटो छान आता त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे व्यवस्थित. बारीक म्हणजे एकसारखे फिरवून छान हे करून घ्यायचं, म्हणजे जे आपलं चटणी मीठ आहे ते एकसारखं सगळ्या टोमॅटोच्या ह्याला लागेल. थोडंसं वरून मी कूट टाकून घेते, शेंगदाण्याच्या दाण्यांचं कूट करून ठेवलं आहे, तर ते त्याच्यामध्ये मी थोडंसं टाकते आहे. आणि ते व्यवस्थित, आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि आता ते पुन्हा एकजीव व्यवस्थित हलवून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मग ते शिजू द्यायचं आहे. कूट कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं कूट त्याला टाकते आहे. आणि आता चांगलं परतून एकसारखं जरा घेतलं की मग त्याच्यावर झाकण टाकून त्याची वाफ काढून घ्यायची आहे. तर हे असं झालेलं आहे, हे चटणी तयार. आता कणिक मळून झालेली आहे. नेहमीप्रमाणे आता चपातीसाठी त्याचे लाटून घेतलेले छोटे छोटे गोल आणि त्याचे त्रिकोण करून घेणार आहे, म्हणजे मग पटपट लाटायला सोपं जातं. तर आता मी लाटून देणार आहे आणि आई आहेत त्या चपाती भाजून घेणार आहेत. तर अशा प्रकारे आमच्या दोघींचं मिळून स्वयंपाक सुरू आहे. आई भाजत आहेत तिकडून चपात्या आणि मी लाटून देत आहे. तर अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे स्वयंपाकाचं. आणि दुपारचं नियोजन म्हणजे मला पुन्हा ऑफिसला जायचं. शनिवारी सुट्टी असूनसुद्धा ड्रीपचं थोडंसं काम पूर्ण होतं, पेंडिंग होतं. मी 4-5 दिवस नव्हते, त्यामुळे मला ऑफिसमधून फोन आलेला आहे की घरचं उरकून ऑफिसला काम करा. त्याच्यामुळे मी पुन्हा इथून ऑफिसला गेले होते. तर चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक, सबस्क्राईब, शेअर.